आपण सुरुवातीला आधी जाणून घेऊयात की हे का घडतंय. जसं मी आत्ताच म्हणालो की रक्तवाहिन्यांमध्ये वाढणारं जे प्रेशर आहे, ब्लड प्रेशर ज्याला आपण म्हणतो, तर एक आपली सर्क्युलेटरी सिस्टीम किंवा रक्तवाहिन्यांचे जे जाळं आहे याच्यामध्ये व्हीनस प्रेशर म्हणजे ज्याला शिरांमध्ये असणारं ब्लड प्रेशर हे काही ना काही कारणामुळे हळूहळू वाढायला लागतं, ज्याचा परिणाम म्हणून रक्तवाहिनीची जी जाडी आहे ती वाढायला लागते आणि मग त्याचा व्यास वाढतो आणि एक विशिष्ट रचना आपल्या शरीरामध्ये निसर्गाने तयार केलेली आहे. आपल्या पायाच्या ज्या रक्तवाहिन्या असतात याच्यामध्ये विशिष्ट झडपा बनवल्या गेलेल्या आहेत. त्या झडपांचा उपयोग याच्यासाठी होतो की रक्त हे एका दिशेने वाहत राहिलं पाहिजे. कमीत कमी रक्त हे पायामध्ये साचलं पाहिजे, कारण की आपण जर गुरुत्वाकर्षणाचा विचार केला तर पाय हे सगळ्यात खाली असतात आणि लांब असतात. सो तिथून रक्त वर जाण्याची जी सिस्टीम आहे ती चांगली राहिली पाहिजे, याच्यासाठी निसर्गाने काही वॉल्स तयार केलेले आहेत. जेव्हा रक्तवाहिनीचा व्यास वाढतो किंवा डायमीटर वाढतो तेव्हा त्या वॉल्सच्या झडपा ज्या आहेत त्या झडपांमधलं अंतर हे कमी जास्त व्हायला लागतं आणि मग त्याच्यातून ज्याला आम्ही मेडिकल टर्म्समध्ये रिगर्जिटेशन म्हणतो किंवा रक्ताचा उलटा प्रवास चालू होतो आणि मग ही सगळी पुढची पॅथॉलॉजी घडायला लागते.